हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो लेन्सेस वरचे न्यूमरिकल्स आणि त्यामध्ये आपला नेक्स्ट न्यूमरिकल असणार आहे 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड at a distance 25 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्वर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर. डिटरमाइन द पोझिशन, साइज अँड टाइप ऑफ द इमेज. सो आपल्याला सांगायचं आहे पोझिशन, साइज अँड टाइप ऑफ इमेज. सो यासाठी फर्स्ट आपल्याला बघावं लागेल गिवन काय आहे. तर बघू शकता 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट. आता हाय ऑब्जेक्ट मीन्स आपल्याला गिवन आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट, दॅट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट असेल 5 सेंटीमीटर. त्यानंतर बघू शकता इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम अ कॉन्वर्जिंग लेन्स. आता जो लेन्स आपल्याला गिवन आहे तो लेन्स असेल कॉन्वर्जिंग लेन्स. बघू शकता कॉन्वर्जिंग लेन्स इज अ कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सलाच म्हणून आपण कॉन्वर्जिंग लेन्स आहे. आणि या लेन्स पासून 25 सेंटीमीटर डिस्टन्सवर ऑब्जेक्ट प्लेस केला आहे. मीन्स डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज डिनोट करू आपण यू नी, दॅट इज 25 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट ऑफ ऑब्जेक्ट दॅट इज h1. हाईट ऑफ ऑब्जेक्ट झाली h1 आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट झालं u. त्यानंतर बघू शकता फ्रॉम अ कॉन्वर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ आपल्याला गिवन आहे फोकल लेंथ आणि फोकल लेंथ गिवन आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. दॅट इज बघू शकता डिस्टन्स फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर टू द फोकस दॅट इज गिवन आपल्याला 10 सेंटीमीटर. सो फोकल लेंथ आपण डिनोट करू एफ नी आणि एफ इक्वल टू गिवन आपल्याला 10 सेंटीमीटर. आपल्याला डिटरमाइन करायचं आहे पोझिशन. पोझिशन मीन्स आता लेन्स पासून किती डिस्टन्सवर ऑब्जेक्ट इमेज फॉर्म होईल ऑब्जेक्टची. बघू शकता किती डिस्टन्सवर इमेज फॉर्म होईल ऑब्जेक्टची ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर साइज मीन्स आपल्याला पाहायचं आहे की हाईट h1 5 सेंटीमीटर आहे तर हाईट ऑफ इमेज किती असेल आणि टाइप ऑफ इमेज दॅट इज रिअल अँड इन्व्हर्टेड आहे की व्हर्च्युअल अँड इरेक्टेड आहे ते बघावं लागेल आपल्याला. सो फर्स्ट आपण गिवन लिहून घेऊ. सो h1 दॅट इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट असेल 5 सेंटीमीटर. त्यानंतर बघू शकता डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट असेल 25 सेंटीमीटर. त्यानंतर बघू शकता फोकल लेंथ दॅट इज 10 सेंटीमीटर. सो आपल्याला गिवन आहे फोकल लेंथ, हाईट ऑफ ऑब्जेक्ट, त्यानंतर गिवन आपल्याला डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. आणि यासाठी फर्स्ट आपण यूज करू लेन्सेस फॉर्म्युला टू फाइंड द पोझिशन. लेन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल टू फाइंड द पोझिशन. सो बघू शकता लेन्स फॉर्म्युला दॅट इज 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. सो यामध्ये बघू शकता u इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, f इज द फोकल लेंथ अँड v इज द इमेज डिस्टन्स. सो आपल्याला इमेज डिस्टन्स फॉर्म्युला फाइंड करायचा आहे. तो फॉर्म्युला होऊन जाईल 1/f प्लस 1/u. बघू शकता फॉर्म्युला होऊन जाईल 1/f प्लस 1/u. त्यानंतर बघू शकता आपण साइन कन्व्हेन्शन्स बघितले आणि साइन कन्व्हेन्शन्स नुसार जो डिस्टन्स असेल लेफ्ट हँड साइड टू द लेन्स, लेन्सच्या जो लेफ्ट हँड साइडला असेल तो डिस्टन्स आपण घेतो निगेटिव्ह. सो जो ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल तो घ्यावा लागेल आपल्याला निगेटिव्ह दॅट इज -25 सेंटीमीटर. बघू शकता डिस्टन्स झालेला ऑब्जेक्टचा -25 बिकॉज जे ऑब्जेक्ट आहे तो लेफ्ट हँड साइडला लेन्स पासून आणि ऑन द लेफ्ट हँड साइड साइन कन्व्हेन्शन्स नुसार जे डिस्टन्स असेल ते घ्यावं लागतील आपल्याला निगेटिव्ह. सो बघू शकता 1/v इक्वल्स 1/f दॅट इज फोकल लेंथ. फोकल लेंथ असेल 10. त्यानंतर फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. याची फोकल लेंथ ऑलवेज काय असेल पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर बघू शकता प्लस 1/, आता बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स दॅट इज -25. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं -25 प्लस मायनस बिकम मायनस होऊन जाईल. बघू शकता -25 ब्रॅकेट घेऊ प्लस मायनस बिकम होऊन जाईल मायनस. सो 1/10 मायनस 1/25 हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. सो आपण घेऊ याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज 25 मायनस साइन होऊन जाईल 10 मल्टिप्लाय बाय 1 दॅट इज 10 अपॉन 10 मल्टिप्लाय बाय 25 दॅट इज 250. सो सॉल्व्ह करू शकतो आपण याला 25 मायनस 10 दॅट इज 50 अपॉन 250 दॅट इज लिहू शकतो आपण 250 इंटू 10. सो बघू शकता 5 3 जा 15 5 5 जा 25. सो आपला आन्सर आलेला आहे 3 अपॉन 5 इंटू 10 दॅट इज 50. 3/50. सो याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. बघू शकता आता 3/50. सो फर्स्ट बघून घ्या 1/v असेल व्हॅल्यू असेल 1/v बिकॉज आता बघू शकता 1/v व्हॅल्यू आहे आपल्याला घ्यावं लागेल याचा रेसिप्रोकल बिकॉज आपल्याला फाइंड करायचा इमेज डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स सध्या डिनोमिनेटर मध्ये आपल्याला त्याला न्यावं लागेल न्यूमरेटर मध्ये. सो न्यूमरेटर मध्ये घेतला दोघांचा रेसिप्रोकल घ्यावं लागेल 1/v दॅट इज होऊन जाईल v/1 इक्वल्स 3/50 आहे 3/50 होऊन जाईल 50/3. बघू शकता 3/50 होऊन जाईल 50/3. सो आता करावं लागेल आपल्याला डिव्हिजन. सो 50/3 दॅट इज बघू शकता 50 ला डिवाइड करावं लागेल 3 नी. सो बघू शकता फर्स्ट 3 1 जा 3 होऊन जाईल 3 1 जा 3 रिमेनिंग 2 and 0.
तर बघू शकता 3 6 18 येईल, त्यानंतर 3 6 जाईल 18, 3 6 18 मीन्स रिमेनिंग राहिले 2, रिमेनिंग 2 असेल, त्यानंतर बघू शकता पुन्हा 0, सो पुन्हा पॉईंट घ्यावा लागेल आपल्याला, 0 घेतला तर सो 0.6 दॅट इज बघू शकता 18, त्यानंतर बघू शकता पुन्हा 2 रिकरिंग येईल 16.66, तर बघू शकता डिस्टन्स आलेला आपला 16.66, सो हे असेल इमेज डिस्टन्स दॅट इज 16.66 सेंटीमीटर. सो इमेज बघू शकता, इमेज डिस्टन्स जे आहे ते पॉझिटिव्ह आलेला आहे, आणि इमेज डिस्टन्स जर पॉझिटिव्ह आले असेल तर जी इमेज फॉर्म झालेली आहे ते फॉर्म झाली आहे राईट हँड साईडला, मीन्स ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अदर साईडला इमेज फॉर्म झालेली आहे. सो इमेज इज रिअल ॲज image distance is positive, as image distance is positive, the image will form, the image is formed, image form झालेली आहे on the other side that of object, on the other side that of object, ऑब्जेक्टच्या अदर साइडला फॉर्म झाली आहे. So image is real. So image is real. बघू शकता. त्यानंतर फाइंड करू आपण साइज ऑफ इमेज. बघू शकता. सो फर्स्ट केस मध्ये आपण फाइंड केलं इमेज डिस्टन्स, आणि इमेज डिस्टन्स फाइंड करून आपण सांगितलं की जे इमेज फॉर्म होत आहे ते रिअल इमेज असेल, आणि आपण जे इमेज डिस्टन्स फाइंड केलं होतं ते डिस्टन्स आलेलं आहे आपलं 16.66 सेंटीमीटर. सो बघू शकता जे इमेज डिस्टन्स आलेलं आहे ते असेल 16.66 सेंटीमीटर. यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे साइज ऑफ इमेज, आणि साइज ऑफ इमेज जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला यूज करावं लागेल फॉर्म्युला फॉर मॅग्निफिकेशन. सो बघू शकता पोझिशन साठी यूज केलं तर आपण फॉर्म्युला फॉर लेन्स, आणि नेक्स्ट आपल्याला जर आपल्याला फाइंड करायचं असेल साइज ऑफ इमेज तर आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल मॅग्निफिकेशन, दॅट इज S2 अपॉन H1, दॅट इज हाइट ऑफ इमेज अपॉन हाइट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल्स टू V अपॉन U, दॅट इज इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता बघू शकता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला S2 अपॉन H1 हे इक्वल आहे V अपॉन U ला. बघू शकता V अपॉन U ला इक्वल असेल, दॅट इज S2 अपॉन H1 इक्वल्स टू असेल V अपॉन U इक्वल्स टू असेल मॅग्निफिकेशन, मीन्स या व्हॅल्यूज इक्वल असतील रेशोजच्या. तर बघू शकता S2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. त्यानंतर H1 बघू शकता तुम्ही, H1 ची व्हॅल्यू आपल्याला घेऊन आहे दॅट इज 5 सेंटीमीटर इक्वल्स V आपण आताच फाइंड केलाय दॅट इज 16.66. त्यानंतर अपॉन मध्ये बघू शकता U ची व्हॅल्यू असेल आपली -25, तर बघून घ्या -25. त्यानंतर S2 इक्वल्स, आता 5 इथे डिनोमिनेटरला आहे, याला शिफ्ट करावं लागेल आपल्याला. याला जर शिफ्ट केलं आपण लेफ्ट हँड साइड वरून राईट हँड साइडला तर बघू शकता ही जी व्हॅल्यू आहे डिनोमिनेटरची व्हॅल्यू जाईल न्यूमरेटर मध्ये, आणि डिव्हिजन मध्ये असल्यानं तिकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. तर 5 ने डिवाइड करू शकतो 25 ला, 5 5 जाऊन जाईल 25, दॅट इज S2 इक्वल टू -16.66 मायनस साइन इथं आलेला आहे अपॉन 5 5 जो 25 झालं तर 5. त्यानंतर आता S2 ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी बघू शकता 16.66 ला आपल्याला डिवाइड करावं लागेल, दॅट इज 16.66 ला डिवाइड करावं लागेल दॅट इज 5 ने. त्यानंतर बघू शकता 5 3 जा झालं 15, 5 3 जा 15, रिमेनिंग 1 6 येत आहे खाली, तर आता पॉईंट आला तर पॉईंट द्यावं लागेल. पुन्हा येऊन जाईल 5 3 जा 15, पुन्हा रिमेनिंग असेल 1 6 खाली येईल, पुन्हा येऊन जाईल 5 3 जा 15. सो व्हॅल्यू आलेली आपली -3.33. सो बघू शकता -3.33 इतकी आलेली आपली साइज ऑफ इमेज. तर बघू शकता त्यानंतर S2 ची व्हॅल्यू आहे -3.33 सेंटीमीटर. हियर बघू शकता हियर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स, इथे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करताय, हियर निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट इमेज is formed below the principal axis. Image is formed below the principal axis. जे इमेज फॉर्म झाली आहे ते फॉर्म झाले बिलो द प्रिन्सिपल एक्सिस, आणि जो ऑब्जेक्ट घेतला होता आपण तो घेतला होता अबव द प्रिन्सिपल एक्सिस. देअरफॉर इमेज इज इन्व्हर्टेड. जी इमेज फॉर्म झाली आहे ते झाली आहे इन्व्हर्टेड फॉर्म, आणि त्यानंतर बघू शकता इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेज जे फॉर्म झाली आहे ते असेल रिअल
बिकॉज डिस्टन्स वरून बघितलं आपण, इमेज डिस्टन्स वरून रिअल होती. इमेज फॉर्म इज रिअल अँड इन्व्हर्टेड. जर आपल्याला विचारलं नेचर ऑफ इमेज काय, तर रिअल अँड इन्व्हर्टेड. सो नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. न्यूमेरिकल असणार आहे an object kept 60 मीटर फ्रॉम अ लेन्स. एक लेन्स घेऊन आहे आणि त्यापासून 60 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर एक ऑब्जेक्ट प्लेस केलाय. गिव्स अ व्हर्च्युअल इमेज 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द लेन्स. मीन्स लेन्सच्या फ्रंट मध्ये व्हर्च्युअल इमेज फॉर्म केली आहे आणि ती असेल 20 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर. व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स? इज इट अ कॉन्व्हर्जिंग और डायव्हर्जिंग लेन्स? मीन्स आपल्याला सांगायचं कॉन्व्हर्जिंग लेन्स असेल की डायव्हर्जिंग लेन्स असेल. तर फर्स्ट आपण बघू शकतो आपल्याला लेन्सच फाइंड करायचा आहे. मीन्स आपल्याला गिव्हन नाही आहे की लेन्सचा टाइप कोणता आहे, कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे किंवा कॉन्व्हर्जिंग आहे की डायव्हर्जिंग लेन्स आहे. तर बघू शकता कुठली लेन्स कन्सिडर केली आपण. सपोज करा एक लेन्स आहे, आपल्याला कन्सिडर करायचा आहे बिकॉज कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह दिलेलं नाही आहे. आणि या लेन्स पासून 60 मीटर डिस्टन्सवर बघू शकता लेन्स पासून 60 मीटर डिस्टन्सवर एक ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. 60 मीटर इतक्या डिस्टन्सवर ऑब्जेक्ट प्लेस असेल आणि याची जी इमेज बनत आहे ते बघू शकता 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द लेन्स आणि इमेज बनत आहे व्हर्च्युअल. व्हर्च्युअल इमेज मीन्स ज्या साईडला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला त्या साईडला आपल्याला आता कन्सिडर करावं लागेल इमेज. तर बघू शकता 20 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर इमेज फॉर्म झालेली आहे. आणि आपण बघितलं की ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण लेफ्ट हँड साइडने घेतलं तर इमेज डिस्टन्स सुद्धा लेफ्ट हँड साइडने घ्यावं लागेल बिकॉज व्हर्च्युअल इमेज आहे. आणि व्हर्च्युअल इमेजचा मिनिंगच हा होतो की ज्या साइडला ऑब्जेक्ट असेल त्या साइडला इमेज असेल. तर बघू शकता ऑब्जेक्ट डिस्टन्स डिनोट करू आपण यू नी. आपण लेफ्ट हँड साइडला घेतलेला आहे, साइन कन्व्हेन्शन नुसार येऊन जाईल मायनस. त्यानंतर बघू शकता इमेज डिस्टन्स सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल मायनस बिकॉज दोन्ही सेम साइडला आहेत आणि सेम साइडला मीन्स लेफ्ट हँड साइडला कन्सिडर केले तर दोन्ही डिस्टन्स असतील निगेटिव्ह. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे फोकल लेंथ इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुन्हा आपल्याला यूज करावं लागेल लेन्स फॉर्म्युला. बघू शकता आता लेन्स फॉर्म्युला यूज करून फाइंड करू शकतो आपण आन्सर. दॅट इज 1/v मायनस 1/u इक्वल्स 1/f. सो फोकल लेंथ फाइंड करायचा आहे, दोन्ही डिस्टन्स एका साइडला आहे तर आपल्याला इझी जाईल. तर बघू शकता 1/f इक्वल्स 1/, आता बघू शकता v ची व्हॅल्यू असेल -20. सो v झाला -20 मायनस u ची व्हॅल्यू असेल -60. सो u ची व्हॅल्यू असेल 1/-60. त्यानंतर बघू शकता -1/20 मायनस मायनस बिकम प्लस होऊन जाईल दॅट इज 1/60. तर बघू शकता मायनस मायनस बिकम झालं प्लस, त्यानंतर -1/20. आता करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1/f. सो 60 ने मल्टिप्लाय केलं 1 ला क्रॉस तर होऊन जाईल -60 बिकॉज मायनस साइन आहे. त्यानंतर 20 ने मल्टिप्लाय केलं 1 ला प्लस साइन आहे तर होऊन जाईल प्लस. त्यानंतर बघू शकता इथे प्लस साइन आहे, 20 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 20, 60 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 60, मायनस होता तर मायनस साइन. त्यानंतर मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 60 × 20. डिनोमिनेटर मध्ये करावं लागेल मल्टिप्लिकेशन, घेऊन जाईल क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यानंतर बघू शकता 1/f इक्वल्स -60 + 20 दॅट इज -40. -40 इतकी व्हॅल्यू असेल 60 × 20. सो बघू शकता 21 जार 20, 22 जार 40. तर बघू शकता 22 जार 40 झालं. त्यानंतर 1/f इक्वल्स -2/60 -2/60 असेल. आता घ्यावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल. सो न्यूमरेटर बिकम्स डिनोमिनेटर बिकम्स न्यूमरेटर. f ची व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये जाईल, त्यानंतर 60 जाईल न्यूमरेटर मध्ये, 2 येऊन जाईल डिनोमिनेटर मध्ये, मायनस साइन लिहावं लागेल आपल्याला. बघू शकता मायनस साइन राहील. f इज इक्वल टू 60/2 दॅट इज होऊन जाईल दॅट इज होऊन जाईल 30. 60/2 दॅट इज 30 आणि व्हॅल्यू असेल -30. सो आपली जे फोकल लेंथ आलेली आहे ती आलेली आहे -30 आणि सेंटीमीटर. सो ॲज द फोकल लेंथ इज निगेटिव्ह, बघू शकता फोकल लेंथ जर निगेटिव्ह आलेली असेल तर टाइप ऑफ लेन्स, फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल कॉन्व्हर्जिंग लेन्ससाठी आणि फोकल लेंथ निगेटिव्ह असेल डायव्हर्जिंग लेन्ससाठी. आता बघू शकता कॉन्व्हर्जिंग लेन्स असेल कॉन्व्हेक्स लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स असेल कॉन्केव्ह लेन्स. आणि कॉन्व्हर्जिंग लेन्ससाठी जी व्हॅल्यू असेल फोकल लेंथची असेल पॉझिटिव्ह आणि डायव्हर्जिंग लेन्ससाठी ही व्हॅल्यू असेल निगेटिव्ह. देअरफॉर as the value of f is negative, as value of f is negative, इकडे लिहून घेऊ. therefore it is a diverging lens. f ची व्हॅल्यू निगेटिव्ह आल्याने हे असेल डायव्हर्जिंग लेन्स. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये आपण कॉन्केव्ह लेन्स सुद्धा लिहू शकतो. जर आपल्याला विचारले असेल कॉन्व्हेक्स आहे की कॉन्केव्ह आहे तर ही लेन्स असेल कॉन्केव्ह लेन्स बिकॉज फोकल लेंथ आलेली आपली निगेटिव्ह. फोकल लेंथ निगेटिव्ह असेल तर कॉन्केव्ह लेन्स अँड डायव्हर्जिंग लेन्स.
फोकल लेंथ पॉझिटिव्ह आली असते तर कॉन्व्हर्जिंग लेन्स अँड कॉन्व्हेक्स लेन्स बघू शकता.